आपल्यासाठी मृण्मयी मॅडम करतायत चॉकलेटचे कपकेक्स, बरोबर? बिस्किटांचे कपकेक्स, सॉरी, ज्यात चॉकलेट आहे. असं आहे का? बरं, बिस्किट आणि चॉकलेट दोन्ही आहे. काय करायला लागतं कृती? आधी कंडेन्स मिल्क घ्यायचं. बरं. आणि त्याच्यात पिठी साखर. बरं. आणि व्हॅनिला इसेन्स सगळं एकत्र फेटून घ्यायचं. बरं. पुढे काय करायचं? त्याच्यानंतर त्याच्यात बटर घालायचं. बरं. परत फेटून घ्यायचं. बरं. आता ह्याच्यात मैदा आणि दूध थोडं थोडं करून घालायचं. बर. पण त्याआधी मैद्यात आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालायचं आणि त्याला एक फुगीरपणा येण्यासाठी ना. हो. बर. आता मैदा आणि दूध असं दोन्ही थोडं थोडं करून अशासाठी घालायचं कारण दूध मी आधी घालून टाकलं आणि मग ते खूप पातळ झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. बर. आपण आधी मैदा घातला. आता हे बेसिक व्हॅनिला तयार आहे. बर. आता ह्याच्यात आपण बिस्किटांचा चुरा. वा वा वा. आता ह्याच्यात चॉकलेट चिप्स. आता हे मिश्रण तयार आहे. बरं. ते आपण ह्या कपकेक लायनर्स मध्ये भरायचं. बरं. आता हे असंच पण बेक करता येतं. तुम्हाला डेकोरेट करायचं असलं तर करता येतं. त्याच्यासाठीच मी हे रंगीत गोळ्या. आता हे प्रीहीटेड ओव्हन मध्ये ठेवायचं. साधारण 20 ते 25 मिनिटं लागतील. एगलेसला थोडा जास्ती वेळ लागतो. बरं. प्रीहीट किती वेळासाठी करून घ्यायचं? प्रीहीट एक 10 मिनिटं केलं तरी वास आहे. 170 डिग्रीजला 170 डिग्री सेल्सिअस वरती 20 ते 25 मिनिट आपल्याला हे बेक करायला लागेल. तर माझ्याकडे हा मफिन पॅन आहे म्हणून मी याच्यात ठेवते. नसला तर नुसतं पण ठेवताय. बरं. आता हे आपण ठेवूयात आणि लगेचच ओव्हन मध्ये ठेवूयात. ओव्हन इकडे. अच्छा. हा प्रीहीटेड आहे ऑलरेडी. बरं. 170 ला 20 मिनिटं 170 डिग्री सेल्सिअस वरती. बरोबर. चला पटकन तुम्ही लिहून घ्या चॉकलेट आणि बिस्किटांच्या कपकेक साठी लागणारं साहित्य आणि कृती. चॉकलेट आणि बिस्किटचे कपकेक्स बनवण्याकरता लागणारं साहित्य: 125 ग्रॅम मैदा, 200 ग्रॅम कंडेन्स्ड मिल्क, 100 मिलीलिटर दूध, 75 ग्रॅम बटर, 1 वाटी बिस्किटांचा चुरा आणि क्रीम, पिठी साखर 2 चमचे, चॉकलेट चिप्स, बेकिंग सोडा, सजावटीकरता रंगीत गोळे, बेकिंग पावडर आणि व्हॅनिला इसेन्स. कृती: प्रथम एका भांड्यात कंडेन्स्ड मिल्क, पिठी साखर आणि व्हॅनिला इसेन्स घालून सर्व मिश्रण हँड मिक्सरच्या सहाय्याने फेटून घ्यावं. आता बटर घालून मिश्रण पुन्हा फेटून घ्यावं. 125 ग्रॅम मैद्यामध्ये आवश्यकतेनुसार बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून मिक्स करून घ्यावं. तयार कंडेन्स्ड मिल्कच्या मिश्रणात मैदा आणि दूध हळूहळू घालावं. हवं असलं तर क्रीम, त्यानंतर बिस्किटांचा चुरा आणि चॉकलेट चिप्स घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रण कपकेक लायनर मध्ये घालून रंगीत गोळ्यांची सजावट करून कपकेक्स प्री हीट ओव्हन मध्ये साधारण 20 ते 25 मिनिटं 170 डिग्रीला बेक करून घ्यावेत. अरुणाताई आणि त्यांच्या सुनबाई मृण्मयीजी यांनी आज आपल्यासाठी चक्क 3 रेसिपीज केल्या. मला फार मज्जा आली तुमच्या कुटुंबाला भेटून, तुमच्या घरी येऊन. आम्हालाही मस्त वाटलं ना. येस. कसं वाटलं तुमच्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? एकदमच पहिल्यांदाच हा वेगळाच अनुभव आहे सगळा. म्हणजे एवढ्याशा त्या शॉर्टसाठी किती तुमचे परिश्रम असतात हे देखील कळलं. पोटात काही नसताना इतक्या हसत मुखाने सुंदर आमचं स्वागत केलं, इतकं छान मुलाखत घेतली. खरंच क्रेडिटेबल आहे. बरं. आणि सुनबाई तुमच्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? कारण तुम्ही आता स्वयंपाकघर किंवा ह्या सगळ्या गोष्टी शिकताय आणि त्या वेळेला तुम्ही तुमच्या सासूबाई आमच्या खवय्येगिरीमध्ये कसं वाटलं? छान वाटलं. असं काही नाही वाटलं ऑकवर्ड. मजा आली ना? मजा आली. व्हेरी गुड. आम्हाला पण खूप मजा आली आणि म्हणूनच झी मराठीकडनं तुम्हाला ही प्रेमाची भेटवस्तू दोघींनाही. थँक्यू. अशाच छान हसत राहा आणि तुमच्याकडे हा जो परंपरेचा डोलार आहे तसाच पुढे छान चालू ठेवा. नक्कीच. चला, मला खूप मजा आली आज यांच्या घरी येऊन. कशा वाटल्या तुम्हाला आमच्या गप्पा, यांनी केलेल्या रेसिपीज हे आम्हाला नक्की कळवा. आणि या सगळ्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. 3 पदार्थ केलेले आमच्या समोर आहेत आणि आता हे सगळे मिळून आम्ही खाणार आहोत. पण त्याआधी एवढ्या छान कुटुंबासोबत एक फोटो मला काढायची इच्छा आहे. तुम्ही परवानगी द्याल का प्लीज? जरूर. बघा मग त्या कॅमेऱ्यात.
चला लगेचच आता आपण वळूयात मुख्य उद्देशाकडे. प्रचंड भूक लागलेली आहे. आपण ठेवून काय करायचं? नाही, काहीच करायचं नाही. आपण खायचंय फक्त. तुम्ही काय निरोप, भेटूया परत पुढच्या भागात. तोपर्यंत असे छान छान पदार्थ घरी ट्राय करा. मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. भेटूया पुढच्या भागात. बाय. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.